अभिजित, अंकिता, घनश्याम आणि वर्षाताई बसलेले असतात. त्यावेळेस अभिजित म्हणत असतो की आता आपण हे ठरवून चालूयात की आपण कोणीही कोणाला नॉमिनेट करू शकतो. म्हणजे अंकिता मला करू शकते, मी अंकिताला करू शकतो. मग घनश्याम म्हणतो की हो बरोबर आहे, कारण की आता आपण नाही नॉमिनेट केलं तर आज ना उद्या आपल्याला करावंच लागणार आहे. प्रत्येक आठवड्यात तेच आहे. 1-2 आठवड्यानंतर तिसऱ्या आठवड्यात तरी समोरासमोर येणारच आहे. त्यानंतर अभिजित म्हणतो की तुम्ही डीपीला आणि सूरजला नॉमिनेट केलं, त्यात गैर काय? मग वर्षाताई म्हणतात की हो, मला निकष दिसले त्याच्यामध्ये, मग मी काय केलं असं त्या म्हणत असतात. तर त्यानंतर मग घनश्याम म्हणतो की आपण ग्रुप करत बसलो तर मग आपलेच पुढे जाऊन नुकसान आहे. आणि त्यानंतर अभिजित म्हणतो की हां बरोबर आहे, आणि काही आपल्याच ग्रुपमधले असे लोक असतात की काहीच करत नाहीत, त्यांनी मग आपलेच नुकसान होतं. आणि ग्रुप हा जास्तीत जास्त 2 ते 3 माणसांचा असू शकतो, आणि आपण कशी माणसं जोडतोय कशी तोडतोय हे पण महत्त्वाचं आहे. आणि कुणी कोणाला रागाला नाही गेलं पाहिजे असं मला तरी वाटतं. आता समोरच्या टीममधल्यांना कळलं आहे की आपण सगळे इंडिव्हिज्युअल आहोत. आता हे आपल्या ग्रुपमधल्या लोकांना कळलं पाहिजे. त्यानंतर घनश्याम म्हणतो की आता ग्रुप करून काय आहे, बिग बॉस कधी टीममध्ये बीचे टाकतात, बीचे एमध्ये टाकतात. मग त्यावेळेस आपण तिथे कसं खेळतो हे महत्त्वाचं आहे. ग्रुप करून काहीच उपयोग नाही. तर असं त्यांचं सगळं बोलणं चाललेलं असतं.